तुकडोजी महाराजांचे सामुदायिक ध्यानाबद्दल महत्त्व आहे ते मी महत्त्व तुम्हाला सांगणार आहो आज, तरी तुम्ही शांतचित्ताने ऐकावे। प्रिय मित्रांनो, मला या विवेचनातून असे सांगायचे आहे की धार्मिक विचारांच्या स्थळी तेथील हवामानापासून, तेथील बिचायतीपासून, तेथे असलेल्या खोटूपासून आणि बसलेल्या लोकांच्या ओढीतील शिस्ती पाहून सुद्धा आपल्याला खबरदारी घेतली पाहिजे। म्हणून पुढच्या कार्याला व विचाराला तो पोषक होत असते। आपली सामुदायिक प्रार्थना जर आपण तेथे गादी तकिये टाकून करू लागलो तर सहजच लोक तकियाशी रेटून व पाय लांबून करून प्रार्थना करू लागतील। व कुणी म्हटले की अहो सरळ बसा, तरी ते म्हणतील मनातून तर चाललेलेच आहे ना नामस्मरण। मग असे आणि तसे बसण्याचे कारण काय? त्यासाठी ते अशीच बिचायत करावी की त्यांनी तशी भोगवासना वाढाव्यास जागीच उरणार नाही। जिकडे पाहावे तिकडे गंभीर वातावरण दिसून येईल। बसणाऱ्या लोकांची प्रशांत भाविक मनोवृत्ती व लहान मोठेपणाचा भाव विसरून अत्यंत विनम्रतेने आपल्या रांगेत मोकळ्या ओळीने बसण्याची पद्धती तेथे प्रकाशही उग्रता दाखवू शकत नाही। असे प्रशांत स्थळ व ज्या ठिकाणी परशांचाही आवाज नाही आणि अगदी लहान सहान मुलेही स्थिर चित्ताने बसले आहेत, असे गंभीर वातावरणात पाहून आपोआपच वृत्ती सात्विकरित्या येऊ लागेल व तेथे केलेली प्रार्थना मनाला क्षणभर तरी स्थिर करेल। तसेच तेथील बोधमय विचारांचा परिणाम वृत्तीवर होऊन आपल्या धारणाशक्तीला पुढे करवायची ताकद निर्माण होईल। वास्तविक पाहता याकरिताच मंदिराची योजना पूर्वीच्या संत महंतांनी केलेली होती, पण त्यात विकृत रूढी शिरल्यामुळे आजकालची मंदिरे म्हणजे जणू व्यापाराची बसवायची बैठकच होऊन बसली आहेत। आणि म्हणून मी मैदानात अत्यंत शुद्ध वातावरणात व रमणीय सात्विकता तेथे नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमतेने का होईना मिळेल अशी जागा तयार करून तेथे सामुदायिक प्रार्थना करायचे निश्चय केले आहे। अर्थात प्रार्थनेच्या महत्त्व एवढेच तेथील शिस्तीला, स्वच्छतेला, गांभीर्याला व पद्धतशीरपणाला महत्त्व दिले आहे। या सर्व विचारांना प्रत्येकाने आपल्या प्रार्थनेच्या स्थानी महत्त्व दिल्यानंतर प्रार्थनेचा खरा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि ही अनुक्रम पद्धतीच प्रार्थनेचे सात्विक महत्त्व काय ते आपोआप सांगणार आहे। अर्थात अशा स्थळी प्रार्थनेला येणाऱ्या प्रत्येक साधकाचे विचार प्रार्थनेच्या तत्वानुरूप उत्पन्न होऊन जातीलच, हे नैसर्गिकच आहे। बंधूंनो, तुम्हास जेवढी प्रार्थनेची जरुरी आहे तेवढीच व्यवस्थित राहणीची, अंतर्बाह्य शुद्धतेची व तेजस्वी व्यक्तीचीही गरज आहे, हे विसरू नका। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेबद्दल हे महत्त्व सांगून दिले आहे। तरी मी माझे 2 शब्द संपवतो। जय गुरु।